याची नोंद घ्यायची आहे करवई टीमने. आपण जेवढं स्पीडअप करता येईल ना तेवढं स्पीडअप करा, कारण अजून एक मॅच बाकी आहे. दिसे उजेडामध्ये शंकर कोंडे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की जेणेकरून आम्हाला मैदान देखील आखायला भेटेल. पहिला चेंडू होता स्लॉटमध्ये, असं वाटतंय फेकलाय बाजूच्या प्लॉटमध्ये. हा आलाय राजेशच्या बॅटमधून पहिला माल्टीट षटकार. पहिला चेंडू पहा. आता संध्याकाळचं सत्र झालं चालू आणि रिजो मास्टर देखील चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊया स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती आल्या आल्या राजेशने मात्र इरादे स्पष्ट केले. पहिल्या चेंडूवरती षटकाराने श्री गणेशा अकाउंट मात्र ओपन केला जातोय तो वाकस टीमचा. का आमचा दबदबा करतो तालुक्यामध्ये आहे हे दाखवून देत असताना आपण पाहतोय वाकस टीमचा राजेश पहिल्या चेंडूवरती षटकार रचित केलाय. अनिरुद्धवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमणाला सुरुवात मात्र केली आहे. हा देखील बॅकफुट जाऊन स्टिअर केला आहे, परंतु इथे फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत नोमान स्लँडमध्ये चेंडू पडला आहे. इथं सिंगलचं रूपांतर डबलमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. ते ऋतिक आणि राजेशी सलाबेची जोडी आणि 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलक 2 अंकाने फ्लाय मात्र झालंय. जाऊन पोहोचेल ते 8 या धावसंख्येवरती. 8 डाबा धावफलकावरती बेल्स मात्र बघायचे माणसांनी. तर अस्सल ग्रामपंचायत सदस्य पुंडलिकजी कदम साहेबांचं शुभागमन झालंय. साहेबांचं देखील आपला शब्द सुमनाने सहर्ष मनपूर्वक स्वागत करूया सदस्य चषकामध्ये. हा डबा धाव फलकावरती आपला पाहायला मिळतात. टीम वाकसच्या पहिला पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके मारायची मुभा फलंदाज असते आणि ते हात खोलताना आपला पाहायला मिळतो राजेश. फटका फसला, क्षेत्ररक्षक पोहोचेल का, परंतु हातात झेल देखील पडली होती, परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र लँड झाला तो धरणीवरती आणि इथे एक सिंगल मात्र कलेक्ट करता येईल आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने फ्लाय मात्र झाली आहे. जाऊन पोहोचेल ती 9 अंकावरती. KTCची संपूर्ण टीम निशान बागडे असतील, त्याच्या पद्धतीने आकाश बागडे हे मात्र स्पर्धा कव्हर करण्यासाठी मात्र सज्ज झाली आहे. घर बसल्या मात्र प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून घेऊन आलेत आणि संपूर्ण छायाचित्र मात्र कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा आलाय षटकार ऋतिकच्या बॅटमधून. जसं राजेशने सुरुवात केली होती ना षटकाराने, तशी देखील सुरुवात ऋतिकने देखील करून दाखवली आहे आणि हा आलाय करवई संघाच्या अगेन्स्ट वाकसकरांचा ब्रँड मैदानामध्ये झलकत असताना हा आलाय ऋतिकच्या बॅटमधून षटकार आणि षटकारच्या पद्धतीने 15 धावा. तर नेक्स्ट मॅच वडवलीवाल्यांची असेल. वडवली संघ आपण तयार राहा. हा देखील समोर व्ही शेप मध्ये चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक पोहोचतोय, परंतु एकच धाव मात्र मिळेल की काय. एकच धावावर समाधान मानावं लागलंय. थांबवलं ऋतिकने. ऋतिकला माहिती आहे धावसंख्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आली आहे, कारण ती रिक्स की धाव मात्र घेऊन शकत नाहीये. त्याच्यामुळे एक धावसंख्येच्या पद्धतीने टीमची धावसंख्या 1ने फ्लाय मात्र झाली आहे. जाऊन पोहोचेल ती 16 या धावसंख्येवरती. 16 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय टीम वाकस. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते.
सेकंड क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळालाय. स्लोबर फक्त पिक केलंय. पाटाल स्वीप नाही मात्र क्षेत्ररक्षक तैनात केले कारण की माहिती लेफ्टी बॅट्समॅन आहे त्याच्या संभाव्यात मात्र कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवायचं आणि त्या ठिकाणी मात्र फिल्डिंग मात्र सेट केली आहे. पहिल्या इथे षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद वाकस टीमची धावसंख्या 17 अंकावरती डिझ आहे. धन्यवाद डीजे. तर इथे पुंडलिक कदम साहेबांचा इथे शुभसन्मान केला जातोय. तर संजयजी मोरे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते मात्र पुंडलिकजी कदम साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेमध्ये मायेची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र ह्या स्पर्धेमध्ये त्यांचा इथे जे मान सन्मान मात्र करायचं आहे. इटू बोले कॅमेरामॅन प्लीज फोकस करा मंचावरती. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या शेडीवरती मात्र स्क्वायर घोषित करतायत पंच. जमिनीला हात समांतर केले आणि आमच्यापर्यंत माहिती दर्शवली की हा पहिला चेंडू दंडित केला गोलंदाजाला आणि पहिल्या चेंडूवर झालेला वाईट अभ्यंतर दाबेने प्रणय गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेत. दुसऱ्या ओव्हरला सज्ज होत आहेत. पहिला चेंडू स्क्वायर घोषित करतायत. 18 धावा धावफलकावरती. टप्प्यात फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. पहिला विकेट डाऊन. माघारी परतावा लागेल ते राजेश या फलंदाजाला. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकाल बंटी माली दुसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झालेत. हाही फलंदाज एक विस्फोटकारी घातक फलंदाज आहे. वकस टीमचा नेहमी आघाडीच पहिल्या गेल्या वर्षी या पाहायला मिळायचा. परंतु आता ऋतिक जसं आलेत ना तसं बंटीला मागे घेतले आणि एक वन डाऊनच्या पोझिशनला एक मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्यासाठी एक विध्वंसक आणि विस्फोटक बंटांना अशी फॅटिंग मध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बंटी माली ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू जोरदार अपील लेग बिफोर मध्ये सापडला. फलंदाज समोर रेस्टनच्या सापडला. पंचांचं फिंगर रोल होत असताना पाहायला मिळते. वन मोर विकेट डाऊन. दुसरा आदरा टीम वाकसला. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं फलंदाजीची वाहवा केली आणि फलंदाज चा बोपळा घेऊन मात्र मैदानाच्या बाहेर परतीचा प्रवास केला. नवीन बॅट्समन एंटर झालेत मैदानामध्ये. इनॅट नंबर 4 वरती विवेक मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. इतर देखील पायावरती टाकलेला चेंडू थोडासा ग्लान्स केला आहे. बॅटच्या साह्याने एकच सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न होतोय का? इष्टरक्षक चांगली कामगिरी करतोय. थोडासा दुखापतग्रस्त आहे तरी पण इष्टरक्षक चांगली कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. क्रॅम्प देखील आला त्यांच्या पायामध्ये परंतु ते आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळ करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळते खरबई टीमचे.
चांगली सुरुवात झाली होती वाकस टीमची, परंतु गोलंदाजाने कमबॅक करून दिला. आता वाईट टाकल्यानंतर चांगली गोलंदाजी, धाव फलकावर धाबा आपण पाहू शकाल जाऊन पोहोचेल 26 धावसंख्येवरती. 26 धाबा धाव फलकावरती. चांगला चेंडू पहा, यष्टीरक्षक चांगली कामगिरी करतोय. जसं यष्टीरक्षक नाचवतोय ना गोलंदाजांना, तसं गोलंदाज असं आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती चकमा देऊन मात्र गोलंदाजाला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. हा देखील चेंडू आला निर्धाव. पहिले ऑफ साईड ऑफ स्टंपला फेकण्यासाठी करायला होते, नंतर लेग साईडला मात्र इशारा केला आणि तशीच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सिद्धेश याच्याकडून पाहायला मिळतीये. 26 धावा धाव फलकावरती. 2.3 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला आहे आणि धाव फलकावर धावा आपण पाहतोय तर 26. चांगला फटका पडलेला चेंडू बांबस केला क्षेत्ररक्षक नाते, फटका फसलाय शेल गिल शोल्डर ऋतिकची आणि ही ते 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. काय गेलच्या मैदानामध्ये बराचसा काल चेंडू हवेमध्ये होता, फक्त अंदाज बांधायचं होतं, फक्त जजिंग करायचं होतं, परंतु ते देखील जमलं नाही क्षेत्ररक्षकाला आणि इथे चेंडू मात्र सोडला. त्याच्यानंतर शेल देखील सोडली आणि इथे 2 धावा ॲड झाल्या त्या बाकास टीमच्या खात्यामध्ये. 2 धावसंख्येच्या मदतीने 28 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग तेवढीच चांगली बॉलिंग देखील होती. पहिलं षटक मागडे पडल्यानंतर कमबॅक केलाय. चांगला बॉल, पंच सांगतायत हात फैला विन की हा वाईट चेंडू आहे. अभ्यंतर धावसंख्येच्या मदतीने भर मात्र पडली जाते. 29 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत संपला आणि 2 चेंडूचा खेळ अद्यापर्यंत शेष असेल या इनिंग मधला या सत्राचा. परंतु गोलंदाज सिद्धेश मात्र थोडीशी खराब कामगिरी आता वाईट टाकून करतोय. आपटलेला चेंडू आहे, टॅप केलेला चेंडू क्षेत्ररक्षक आपण तैनात डीप मध्ये काऊ कॉर्नरला 1 सजवण मध्ये रूपांतर केलंय. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 अंकाने वाढेल, जाऊन पोहोचेल ती 31 धावसंख्येवरती. तर मान्य श्री शशिकांत गराले साहेबांचे शुभागमन झाले. त्यांचं देखील या सदस्य चषकामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो मैदानाकडे, जिथे चालू लढत आहे खरवई विरोधात वाकस. चांगला फटका अलॉंग द कार्पेटने. 1 धाव मध्ये कंप्लीट. दुसरी धावसंख्या घेईल का? 2 धावांमध्ये कंप्लीट केल्या. तिसरीचा गरज आहे. तिसरी धावसंख्या होईल का? आणि तिसऱ्या धावसंख्येला फलंदाज मात्र बाद झालेत. इथे 2 धावा ऍड होतील. 33 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत त्या वाकस टीमच्या खात्यामध्ये. म्हणजे येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 34 धावसंख्येची गरज आहे. ते खरवई टीमला कुठे जाऊ नका, पाहत राहा क्वार्टर फायनल दुसरी. तत्पूर्वी जाऊया डीजे मास्टरकडे. गराले यांचे मोठे बंधू मात्र उपस्थित झाले. शशिकांतजी गराले यांचा इथं शुभ सन्मान मात्र केला जाईल. तर आयोजक संतोषजी कोंडे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभास्य मात्र त्यांचा हितोचित मान सन्मान मात्र करायचा आहे शशिकांतजी गराले साहेबांचा. धन्यवाद डीजे. तर चला नेक्स्ट मॅच साठी आपण इन्व्हाइट करू WB संघ. आपण आला असाल तर आपण आयोजकांशी रिपोर्टिंग करायची आहे.
चला निनाद कराले नवीन टीम आहे निनाद कराले यांची वडवली बी संघ नावातच दम आहे भिवंडी विभागामधून खेळणारी वडवली बी संघ असं कर्जत तालुक्यामध्ये देखील तसाच एक संघ उभारताना आपल्याला पाहायला मिळतोय निनाद कराले यांच्या सानिध्यामध्ये त्यांनी तयार केलेली ही नवीन पिढी आणि त्या नवीन पिढीला घेऊन मात्र युवा पिढीला घेऊन काल मात्र मैदानामध्ये उतरले आणि हाहाकार माजवला अक्षरशः वडवली बी संघाने आणि सुपर 4 मध्ये दाखल झालेत आज देखील तशीच कामगिरी होईल का त्यांच्याकडून हे देखील आपलं पाहणं तेवढं गरजेचं असेल ते सर्व प्रेक्षक मात्र आता त्यांची मॅच बघण्यासाठी आतुरलेत परंतु याच्यातून जो संघ जाईल ना जिंकेल ना तो सुपर 4 मध्ये जरूर जाईल आणि त्यांची लढत मात्र वडवली बी संघासमोर एक तगड्या संघासमोर होताना आपल्याला पाहायला मिळेल चला पंच देखील मैदानामध्ये रवाना व्हा प्रस्थान करा आपण सलाबीची जोडी प्रसाद आणि आकाश ही जोडी मात्र रवाना झाली करबई टीम कडून गोलंदाजी मार्कवर पहिल्या क्रमांकाचा ऋतिक दलवी मात्र आपण पाहू शकाल चला स्पीडअप करायचंय पंचाने देखील आपण ताकीद देऊ आता की आपण टीम मीटिंग जास्त घेऊन देऊ नका लगेच त्यांना ताकीद द्या वारंवार ताकीद द्या तर जेणेकरून जेवढ्या लवकर आपले सामने कव्हर करता येतील ना तेवढ्या लवकर आपल्याला सामने कव्हर करायचे कारण की आपण आज जर सामने लवकर कव्हर केले ना तर रविवारच्या दिवशी देखील सामने कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळतील जर आपण आज जर लेझी क्रिकेट खेळलो ना तर रविवारी संडेला देखील असंच लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल पण आपण स्पीडअप करायचं पंचांना देखील मी वारंवार सूचना देतोय आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील मी वारंवार सूचना करतोय की आपण थोडंसं कोऑपरेट करा की जेणेकरून आपली मॅच कशी कव्हर होईल लवकरात लवकर कारण की आपण प्रत्येक टुर्नामेंटमध्ये गेलतोय प्रत्येक टुर्नामेंटचं देखील टायमिंग असतो त्या टायमिंगचं पालन करणं त्या नियमांचं पालन करणं हे आपल्या संघाचं कर्तव्य असतं आणि ते आपण कर्तव्य पार पाडायचं आहे तर मी विनंती करेल दोन्ही टीमला की आपण लवकरात लवकर सामना चालू करावा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल ऋतिकला स्ट्राईक एंडला बॅट्समन प्रसाद नॉस्ट्राईक होती आकाश ही सलामीची जोडी एक सलामीची आघाडीचे दोन फलंदाज मात्र प्रस्थान केलाय मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती ऋतिक दलवी पहिला चेंडू अक्रॉस लाईनचा फटका डीप मध्ये आपण पाहू शकाल डीप मिड विकेटला परंतु क्षेत्ररक्षक उचलेपर्यंत पंचांचा इशारा येतोय की फलंदाज मात्र कॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप मात्र पोहोचलेत आणि इथे 2 धाबा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं ते 2 धाब्याने ऋतिक दलवीचं आणि संघाचा 51 आणि संघाचा श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही अंकाने 34 टार्गेट मात्र सेट केलंय म्हणजे 34 धावसंख्या करायची आहे 18 चेंडूंमध्ये परंतु 34 धावसंख्या करत असताना पहिल्या चेंडूवरती आल्या दुहेरी धावा आणि दुहेरी धावसंख्येच्या मदतीने 2 धावा धाव फलकावरती चांगला चेंडू चेंडू पलट्यानंतर अतिरिक्त उचली घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला प्रसाद मात्र अक्षरशः अशाभूत नजरेने मात्र पाहत राहिला चेंडूवरती आणि चेंडू आला निर्धाव सलाव वारंवार मी सूचना करतोय की आपण स्पीडअप करा कोणती टीम मीटिंग आणि जास्त विलंब नको आहे पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा नंतरच्या चेंडू आला निर्धाव 2 धावा धाव फलकावरती चांगला चेंडू आला कार्पेटने डीपमध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉपला तैनात केले प्रोटेक्शन देत आहेत तत्पूर्वी सिंगलचा डबलमध्ये कन्वर्ट आहे क्षितिज शपळाईने मात्र मागील सामना देखील आपण पाहिला अशाच पद्धतीने सिंगल डबल त्यांना माहिती आहे धावसंख्या जास्त नव्हती धावसंख्या कमी होती परंतु तशाच सिंगल डबल घेत असताना
एका दुसरे मोठे फटके मारल्याचा सामना आपल्या बाजूने झुकतोय देखील त्यांना माहीत होतं, ठाऊक होतं. तशीच चांगली बॅटिंग त्यांनी केली आणि चांगला जिंकला आणि आता देखील तेच करताना हा देखील कडे पूल गेलाय, ठरलाय सक्सेसफुल. होता स्लॉट मध्ये, फेकला बाजूच्या प्लॉट मध्ये. हा आलाय प्रसादच्या बॅट मधून खरबईकरांचा ब्रँड दाखवणारा षटकार. धन्यवाद डीजे. या षटकाराच्या पद्धतीने 10 धाबा, 10 फलकावरती सिंगल डबल नंतर एखादा खराब चेंडूवरती प्रहार आपण पाहू शकाल. आता देखील तो षटका पुढश पाहायला बिलार होत आपल्याला, परंतु बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि इथे चेंडू आलाय निर्धाव. कधी कधी असं बदलता की गोलंदाज कधी कधी वरचढ ठरतोय, कधी कधी फलंदाज वरचढ ठरतोय. पहिल्या चेंडूवर त्याला 2 धाबा, नंतर आला निर्धाव, त्याच्यानंतर 2, नंतर निर्धाव, नंतर 2 धावसंख्येनंतर षटकार आला आणि त्याच्यानंतर निर्धाव चेंडू येतोय. म्हणजे एकूण 10 धाबा, 10 फलकावरती 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. हा देखील व्ही शेप मध्ये सरळ बॅटीने क्षेत्ररक्षक मात्र ना ते कोणती चुकी करत नाहीये आणि पहिला विकेटचं पतन खरबड टीमला प्रसाच्या स्वरूपामध्ये डीजे. धन्यवाद डीजे. चला लगेचच फील्ड पोझिशन सज्ज करा. वाकस संघ टीम मीटिंग नकोय वारंवार आपण. किरण शेलके आपण पाहू शकाल. या खिलाडूने मात्र KPL मध्ये करामत केली होती. 3 धावा मात्र डिपेंड केल्या होत्या. 1 धावा डिपेंड केली होती, 1 धाव जरूर. 6 चेंडू आणि 1 धाव संख्या डिपेंड केली होती आणि तोच गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू अक्रॉस लाईनचा फटका आपण पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रोटेक्शन मिळतंय. तत्पूर्वी आकाश पहा किती वेगाने मात्र येत आहेत. तत्पूर्वी सिंगल्स डबल मध्ये कन्वर्ट करतायत. ही रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते, जिथे चपळाईने आणि हरणीच्या गतीने 2 धाबा मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीने 12 धाबा, धाव फलकावरती योगेश नवीन बॅट्समन नॉ स्ट्राईक एंडवरती. आकाश स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. मागील सामन्यामध्ये 10 भाग मिल्का भाग अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आणि आता देखील तेच आपल्याला पाहायला मिळतंय. समोर बी शेप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील का, परंतु क्षेत्ररक्षक छान होते, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. बुडी मारून मात्र चेंडू अडवला. उंचीचा पुरेपूर फायदा मिळाला क्षेत्ररक्षण करणाऱ्या बाकस टीमला. उंचीचा कसा फायदा होतो ते आता पाहायला मिळाला आपल्याला मैदानामध्ये. 1 धाव मात्र आपल्या संघासाठी बहाल गेली आहे. 1 धाव संख्येच्या मदतीने 13 धावा, धाव फलकावरती अजूनही 21 ची गरज आहे. हा सुरेख फटका पाहायला मिळते आपल्याला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत, अडवणी करताय. थोडीशी उलकावणी जरूर दिली होती क्षेत्ररक्षकाला, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू अडवण्यात यश मिळालं आणि 1 धाव संख्येच्या मदतीने टीमची धाव संख्या 1 अंकाने फ्लाय झाली 14 वरती. आता 9 चेंडू आणि विजयासाठी 18 धाव संख्येची गरज होती. मागील मॅच मध्ये देखील 10 चेंडू आणि 20 ची गरज आहे आता, परंतु मागील मॅच मध्ये 10 चेंडू 18 ची गरज होती. आता 9 चेंडू आणि 20 धाव संख्येची गरज आहे. साबळा दोन्ही बाजूनी समांतर आपल्याला पाहायला मिळतो. आता रिबास साड्याम करायचा होता, सुविशितचा पताला फटका सजवायचा होता. असं म्हणतात ना, चली तो साबड़े वाली की गर्दन कट्टी है ना, नहीं चली तो अपनी गर्दन कटने के लिए देर नहीं लगती. असा हा फटका मात्र खेचायचा होता आकाशला, परंतु या फटक्यावरती अपयश आलं आणि अपयशाचा फायदा मात्र झाला तो बाकस टीमला. इथे आला निर्धाव चेंडू.
किरण शेळके का मी मेडन एक धावसंख्या वाचवली याचं उदाहरण देत असताना संपूर्ण ब्लॉकल चेंडू केला होता. ब्रह्मास्त्रचा 12 एक कंप्लीट केली दुसरीचा प्रयत्न पहा 30 सर्कल मध्ये देखील 2 धावा कंप्लीट करतायत म्हणजे किती रनिंग मिड विकेट किती वेगाने मात्र पहिली ज्या वेळेस वेगाने धाव घेतायत ना त्यावेळेस पुरेपूर फायदा असतो मात्र सेकंड धावसंख्या घेण्याचा आणि तेसाच लगेच फायदा फंबल झालं की आकाश लगेच कॉलिंग करतायत आणि योगेश देखील त्याच वेगाने मात्र नॉस्ट गेटवरती पोहोचतायत. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या दोन्ही अंकाने फ्लाय मात्र होतीये जाऊन पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती. 16 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकाल. टीम खरबाय अगेन्स्ट मात्र वाकस टीमच्या खेळतीये. लोवर फुलटा चेंडू कन्वर्ट केला व्ही शेप मध्ये लॉंगॉनला प्रोटेक्शन दिलंय सिंगलचा डबल मध्ये कन्वर्ट. आता मात्र दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती आणि एका गाडीचा अपघात जरूर आणि इथे आकाशला मात्र परतावा लागेल असं सनसन करत मात्र नॉन स्ट्राईक वरती पोहोचले आणि एका स्ट्राईक वरती 2 गाड्या आणि एका गाडीचा अपघात होत असताना योगेशला मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. इथे पुनश्च दुसरी विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळाली. एक धावसंख्या ऍड केली जाईल. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 2 षटका समाप्तीनंतर 17 धावा धाव फलकावरती. आता 2 षटकांमध्ये 17 धावा धावसंख्या धाव फलकावर लावल्या. आता 6 चेंडूमध्ये 17 धावसंख्या करायची आहे. तेजस गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालायत. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल योगेश नाश्तागीवरती आपण पाहतोय की विशाल आणि योगेश ही जोडी मात्र खेळतीये मैदानामध्ये. आता 6-17ची गरज. वाकस आणि खरवय उशिरा प्रेक्षकांसाठी चालू सामना. याच्यानंतर फर्स्ट सेमीफायनल WWB आणि यांच्यातून विजय संघ होईल त्यांच्यामध्ये होताना आपला पाहायला मिळेल. चला WWB संघाचा खरं तर आपण तयार व्हा. चला लगेचच फील्ड पोझिशन सज्ज करा वाकस टीम. सहा चेंडू आणि 17ची गरज आहे गोलंदाजी मार्क वरती. तेजस आपण पाहू शकाल इंडट नंबर 3चा गोलंदाज त्याला 6 चेंडू मध्ये 17 धावसंख्या वाचवायची वाकस टीम साठी आणि तो मात्र आता सज्ज झालाय. पहिला चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. कोणती चुकी होणार नाहीये. 1 मोर विकेट डाऊन. आल्या पावली मात्र परतीचा प्रवास करावा लागत नाहीये परंतु इथे फलंदाज बाद झालेत. ते योगेशला मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. ते देखील एक धावसंख्या आपल्या संघासाठी अर्जित केली आणि आता मैदानाच्या बाहेर जड पावलाने मात्र परतीचा प्रवास करतायत. आता 5 चेंडू आणि 17ची गरज आहे. धन्यवाद डीजे. 5 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी खरवय टीमला परंतु आता नाराज केलंय. सकाळपासून आपण पाहिलं दुपारपासून तर या संघाने प्रभावित केलं होतं खरवय संघाने. चांगला पटका पुन्हा बी सीट पाहायला मिळते. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पलटा असता परंतु क्षेत्ररक्षक पोहोचले होते. बॅक टू द बॉलर चेंडू अडवण्याचा प्रयत्न जेल घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु इथे एक धाव कंप्लीट. एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढेल जाऊन पोहोचेल ती 18 वरती. आता 16 धावसंख्येची अजूनही गरज आहे विजयासाठी. 4 चेंडू आणि 16ची गरज आहे. प्रणय नवीन बॅट्समन आपण पाहू शकाल.
स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विशाल. 4-16 करायचे, 2 फटके मोठे आणावे लागतील. बॅटची लिडिंग एज घेतली होती, परंतु आता विकेटचं पतन होईल का? रनआउटची संधी आणि रनआउटची संधी देखील घेतली आणि विशालला देखील परतीचा प्रवास करावा लागेल. आता 3 चेंडू आणि 16ची गरज आहे, म्हणजे 2 षटकार आणि 1 चौकाराची गरज असेल ती खरबई संघाला विजयासाठी. असा कोणता बॅट्समन असेल तो ही धावसंख्या करेल, अशा बॅट्समनला मैदानामध्ये पाठवावं लागेल. सिद्धार्थ आणि प्रणय तेजस चांगली गोलंदाजी करतोय. इथे आड्या बॅटेतून चेंडू पूल केला आहे. डीपमध्ये क्षेत्रक्षक तैनात ते प्रोडक्शन देत आहेत. एक सिंगल डबलमध्ये कन्वर्ट. पहा चितेजाच्या पळाईने 2 धाबा देखील पूर्ण केल्या. 2 धावसंख्येच्या बद्दल टीमची धावसंख्या 20 अंकावरती. आता 2 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे. ही धावसंख्या देखील होऊ शकते, परंतु प्रयत्न करावे लागतील. पूर्णपणे औपचारिकता बाकी राहिल्या असं देखील म्हणू शकत नाही. असं पाहताना जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही आणि जर तर क्रिकेट नाही आहे अशी परिस्थिती आली. आता 2 चेंडू 14 धावसंख्येची गरज असताना ही देखील धावसंख्या होऊ शकते, परंतु गोलंदाजाने तशी कामगिरी करायला पाहिजे. हा देखील आडव्या बॅटीतून चेंडू पूल केला आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा तैनात आहेत. एकच सिंगल मात्र बिलती जाते. 1 सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 21 झाली. आता 1 चेंडू 13ची गरज. आता खरोखर वाकस संघ मात्र पाया पडत असेल देवांच्या, कारण की इथून संघ क्वालिफाय झाला. कालच्या देखील क्वार्टर फायनलमध्ये सेकंड राऊंडला परास्त झालेत. 12 चेंडू 24 धावसंख्या त्यांना झाली नाही आणि इथे आता मात्र सुपर 4 मध्ये जाणारा संघ आपल्याला दुसरा भेटला आहे आणि सला लगेचच वडवली बी आणि वाकस संघाचा करत आपण टॉससाठी यावं. तत्पूर्वी आपण या सामन्याचा हिरो